Welcome once again, friends. Let's solve partnership final account practical problem number 8 on page number 60. Start with step number first, that is reading and marking. So let's read the whole problem start to the end. Let's read problem number 8 on page number 60. Nana and Nani are partners in the partnership firm, sharing profits and losses equally. Ratio has been given, that is equal. You are required to give effects of adjustments in profit and loss account and balance sheet with the help of the following information. प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं होतं, त्यांची रिक्वायरमेंट ती होती. ह्या प्रॉब्लेममध्ये रिक्वायरमेंट काय बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करा म्हणतायत, शिवाय बॅलन्स शीट प्रिपेअर करायची. आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचं नाही आहे. लेट्स रीड ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 March 2019. डेबिट बॅलन्सेस ऑन डेबिट साइड. Insurance, indirect expenditure, therefore profit and loss account. Land and building, asset. Into bracket there is some information, ते आपण नंतर ॲडजस्टमेंटसाठी बघूया. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक्सपोर्ट ड्युटी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ऑल आर दीज indirect expenditure. फर्निचर, asset. Debtors, asset. Debit balances. Let's see credit. Capital account, liabilities. 10% bank loan taken on 1st October 18. That is liability, loan आहे आपलं, थर्ड पार्टी liability. 10% म्हटले, therefore it is an interest, high interest आहे. डेट दिली आहे. इंटरनल ॲडजस्टमेंट, हिडन ॲडजस्टमेंट, स्टार मार्क. इंटरेस्ट, indirect income, therefore profit and loss account. Bills payable, liability. It's trial balance. Let's see adjustments. Adjustment number first, gross profit amounted to rupees 34,500. Gross profit has been given, ते आपल्याला दिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट बनवायचं नसल्यामुळे ग्रॉस प्रॉफिट त्याने आपल्याला या ठिकाणी ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू रुपीज 34,500. ओनली वन इफेक्ट, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. Insurance paid for 15 months with effect from 1/4/2018. Profit and loss account, debit and asset. Star mark to insurance. Star mark to insurance. One adjustment for insurance. Next, depreciate land and building at 10% per annum and furniture at 5%. Write off 1,000 for bad debts and maintain RDD at 5% on debtors. Asset side first effect. Second effect, profit and loss account, debit. Profit and loss account, debit. Star mark to land and buildings. Depreciation, land and building, star mark. Furniture, star mark. Debtors, 2 star mark, that is new bad debts and new RDD. And last adjustment is there, that is closing stock is valued at 34,500. Asset, ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साईड. पण ट्रेडिंग अकाउंट आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे हा इफेक्ट आपण देणार नाही, तर हा देणार आहोत. ठीक आहे, हे आपण प्रॉब्लेम रीड केला पूर्णपणे. आता आपण सेकंड स्टेप स्टार्ट घेऊया, ती म्हणजेच अर्थातच पोस्टिंग. ट्रायल बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी आपण काय करूया, पोस्ट करूया. त्याने सांगितल्याप्रमाणे दोन अकाउंट म्हणण्याऐवजी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक अकाउंट आहे आणि बॅलन्स शीट आपली स्टेटमेंट आहे. इथे आपण काय करूया, पोस्ट करूया. प्रॉब्लेम सॉल्व करून ठेवलेला आहे. पोस्टिंग ब्लू पेनमध्ये आहे, त्याप्रमाणे आपण घेऊया. डेबिट साईड अगोदर खाली करूया. डेबिट साईड, इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. स्टार्ट केलं बघा आपण. इन द बुक्स ऑफ द नाना अँड नानी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ओनली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 March 2019. डेबिट साईड, क्रेडिट साईड. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 March 2019. या दोनच रिक्वायरमेंट त्यांच्या होत्या, आपण त्या तयार करून घेतल्या बोथ साईड. नाव डेबिट साईड. डेबिट साईड आपण बघूया. इन्शुरन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, आपण लिहून ठेवला. टू इन्शुरन्स, त्याला एक स्टार मार्क आहे. इनर कॉलम 15,000. रेड लाईन आपली नेक्स्ट स्टेप आहे, त्याच्यामुळे आपण सध्या ती लक्ष ठेवूया नको. लँड अँड बिल्डिंग्स, ॲसेट. ठीक आहे. सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे बघा. आपण PP आयटम सुरुवातीला घेऊया. इन्शुरन्स लिहून ठेवला. सॅलरीज
टू सॅलरीज, इनर कॉलम आउटर कॉलम 5000 ॲडजस्टमेंट असल्यामुळे. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू एक्सपोर्ट ड्युटी आउटर कॉलम 2500. टू इंटरेस्ट 1000 आउटर कॉलम ॲडजस्टमेंट नाही. ठीक आहे, हे आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिटचे आयटम्स झाले. आता डेबिटलाच ॲसेट साईड आपण हे करतो आहे. ए असणारे बघूया, लँड अँड बिल्डिंग्स ॲसेट साईड ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलम 50,000 स्पेस सोडली. नेक्स्ट फर्निचर ॲडजस्टमेंट आहे 1 स्टार मार्क. देअरफॉर इनर कॉलम 40,000 स्पेस सोडली. नेक्स्ट डेटर्स इनर कॉलम 26,000. डेबिट साईड आपली या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता क्रेडिट साईडला जाऊया आपण. क्रेडिट साईडला बघा, कॅपिटल आपण लायबिलिटीला घेतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम कोणता आहे बघा, एकच दिसतोय, इंटरेस्ट. तो आपण लिहून टाकला इथे. वर ग्रॉस प्रॉफिटसाठी आपण लाईन्स पेअर ठेवतो आणि त्याच्यानंतर बाय इंटरेस्ट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला आपण काय केलं, बाय इंटरेस्ट 1500 लिहून ठेवला. इनडायरेक्ट इन्कम आपला एकच आहे. ठीक आहे. आता राहील लायबिलिटीज. एल आयटम्स लायबिलिटी साईडला बॅलन्स शीट लायबिलिटी साईड बघा. कॅपिटल व्हेरी फर्स्ट लाईन कॅपिटल अकाउंट्स ओपन केलं. नाना ॲडजस्टमेंट नाही आहेत पण नेट प्रॉफिट और लॉस काहीतरी येणार आहे म्हणून आपण त्याला इनर कॉलममध्ये घेतो. नाना इनर कॉलम 50,000 स्पेस सोडली आणि नेक्स्ट नानी 50,000. दोघांचं कॅपिटल आपण इनर कॉलममध्ये घेतलेलं आहे. नेक्स्ट 10% बँक लोन इनर कॉलम त्याला ॲडजस्टमेंट आहे इंटरनल, त्याच्यामुळे इनर कॉलममध्ये आपण घेऊन ठेवले 30,000. आणि लास्ट बिल्स पेएबल लायबिलिटी, ह्याला स्पेस सोडली आणि बिल्स पेएबल पोस्ट केलं. ठीक आहे, असे आपण या ठिकाणी पोस्टिंग पूर्ण केले. आता ॲडजस्टमेंट्स कोणकोणत्या आहेत त्या बघूया. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट आपण करूया, ती म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट. ॲडजस्टमेंट नाही, ती इन्फॉर्मेशन आहे. ग्रॉस प्रॉफिट फर्स्ट इफेक्ट असतो कुठे, अर्थातच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तो बॅलन्स आपण दाखवतो. अवेलेबल नाही आहे, त्याने आपल्याला काढून दिलेला आहे. डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट आहे क्रेडिट साईड. देअरफॉर आपण लिहून ठेवलं बघा, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 34,500. ओनली वन इफेक्ट 34,500. नेक्स्ट इन्शुरन्स पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. 1/4 पासूनचा इन्शुरन्स आपण भरलेला आहे पण तो 15 monthsचा आहे. आपलं अकाउंट 31 मार्चपर्यंत, 1 एप्रिल टू 31 मार्च, दॅट इज 12 months. 12 महिन्याचा अकाउंट आहे आणि आपण इन्शुरन्स पेड केलेला आहे तो 15 महिन्याचा. अकाउंट 12 महिन्याचं आणि आपण 15 महिन्याचं पेमेंट केलेलं आहे. याचा अर्थ 3 महिने ॲडव्हान्स पेमेंट केलं, दॅट इज प्रीपेड आहे ते आपले. नेक्स्ट इयरमध्ये व्हायला पाहिजे होतं पण आपण ते ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे. ते आपण काय करणार, 12 monthsचा हिशोब लिहिण्यासाठी ते काढून टाकणार प्रीपेड म्हणून. ठीक आहे, म्हणून ते आपण वर्क केलं बघा. प्रीपेड इन्शुरन्स फॉर 3 months 15,000 किती महिन्याचे आहे, 15 monthsचे, म्हणून 15,000 बाय 15 किती येणार आन्सर, 1,000 एका महिन्याचं इन्शुरन्स आहे आपला. आणि किती महिन्याचं एक्स्ट्रा पेमेंट केलं आहे आपण, 3 months म्हणून इंटू 3 म्हणजे 3,000 रुपीज आपण काय केले आहेत, ॲडव्हान्स पेमेंट केलं आहे, प्रीपेड केलं आहे. आणि ते आपण नेक्स्ट इयरला बघायला पाहिजे होतं, ते आत्ता आपण केलं. ते ह्या वर्षी आपण काय करणार, लेस करून टाकणार प्रीपेड इन्शुरन्समधून लेस 15,000 लेस प्रीपेड 3,000 आउटर कॉलम 12,000. म्हणजे ॲक्च्युअल 12 monthsचा आपला खर्च होता इन्शुरन्सवरचा, प्रीमियम होता तो 12,000चा. आपण पेमेंट केलं होतं 15,000. 3,000 एक्स्ट्रा पेमेंट केलं त्या कंपनीकडे आहे, आपलेच पैसे त्यांच्याकडे आहेत. देअरफॉर तो आपला काय झाला, इट्स ॲन ॲसेट. देअरफॉर ट्रान्सफर टुवर्ड्स ॲसेट. सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला आपण लिहिणार आहोत प्रीपेड इन्शुरन्स 3,000. प्रीपेड इन्शुरन्स 3,000 हे आपण सेकंड इफेक्ट त्याचा दिला. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 10% पर ॲनम अँड फर्निचर 5%. डेप्रिसिएशन चार्ज करूया. आपल्याकडे बघा डेप्रिसिएशन जे आहे लँड अँड बिल्डिंग 50,000 आहे. इंटू ब्रॅकेट सम इन्फॉर्मेशन इज देअर, ॲडिशन ऑफ 20,000 विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. इन्फॉर्मेशन आहे, याचा अर्थ आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग ॲडिशन केलेलं आहे 20,000 आणि ती इन बिटवीन आहे. ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स आपल्याला बघायला लागेल. देअरफॉर वर्क करूया. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग ॲट 10%.
50,000 टोटल ऑन 31 मार्च 19. आपला क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 50,000 आहे. त्यांचं म्हणणं याच्यापैकी 20,000 आपण काय केले आहेत? ॲडिशन्स केलेले आहे. काय केले आपण? ॲडिशन केली. ती कधी केली आहे? 1/7/18 1 जुलै 2018. दॅट्स मीन्स न्यू परचेसेस. हे आपण काय केले? न्यू परचेस केलेले आहेत 1/7/18ला. म्हणजे 50,000 पैकी 20,000 न्यू आहेत. मग रिमेनिंग ओपनिंग बॅलन्स 50,000चा रिमेनिंग बॅलन्स किती राहिला? 30,000. हा ओपनिंग 1418 आहे. पण 2 आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग्ज आहेत. एक ओल्ड ओपनिंग बॅलन्स 1/4/18 31/3/19 12 महिने आपल्याकडे आहे. म्हणून त्याच्यावर आपण चार्ज करणार 30,000 × 10. हा रेट आहे आपला 10/100 12 आउट ऑफ 12 महिन्याचं. हे काय लिहायची आवश्यकता नसते. 3,000 हे ओपनिंग बॅलन्सवर आपलं काय आलं? डेप्रिसिएशन आलं. आणि आपण जी ॲडिशन केली म्हणजे नवीन परचेस केलं किंवा एक्सटेन्शन केली असेल बिल्डिंग, आपण न्यू परचेस म्हणूया आपण त्याला, ते 1 जुलैपासून आहे. आणि त्याच्यामुळे 1 जुलै to 31 मार्च दॅट इज 9 months. देअरफॉर डेप्रिसिएट फॉर 9 months. 20,000 × 10/100 × 9/12 दॅट इज 1,500. ओपनिंग बॅलन्सवर डेप्रिसिएशन आलं 3,000 आणि ॲडिशनवर आलं 1,500. टोटल डेप्रिसिएशन 3,000 + 1,500 दॅट इज 4,500. एवढे आपण काय करणार? लेस करणार आहोत. आणि म्हणून त्याचा पहिला इफेक्ट आपण या ठिकाणी देऊया. तो म्हणजे अर्थातच असणार आहे लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन 4,500. नेट अमाऊंट आउटर कॉलम 45,500. तसंच करायचं आहे. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे बघा 5%. त्याला कोणती इन्फॉर्मेशन नाही आहे. म्हणजे टोटल डेप्रिसिएशन आपण वर्षभराचं काढणार आहोत. आणि त्यामुळे फर्निचरवर 40,000वर 5% 2,000 आपण मायनस केले. लेस डेप्रिसिएशन 2,000. रिमेनिंग बॅलन्स 38,000 आउटर कॉलम. हे आपलं लॉस आहे. आणि लॉस आपण दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. देअरफॉर टू डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 4,500 फर्निचर 2,000 टोटल 6,500 आपलं ॲसेटमधनं डेप्रिसिएशनच्या माध्यमातून लॉस झालं. ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. ॲडजस्टमेंट आपली या ठिकाणी संपली. नेक्स्ट डेटर्स राईट ऑफ 1,000 ॲट बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर्स. डेटर्सकडे येऊया. ॲसेट सेल डेटर्स आपण लिहून ठेवले तर मगाशी. डेटर्स आहे 26,000. त्याच्यावर त्याने काय म्हटलेलं आहे आपल्याला? 1,000 बॅड डेट्स आहे. ते आपण मायनस करूया. मायनस केले आपण डेटर्समधनं. डेटर्स 26,000 लेस न्यू बॅड डेट्स 1,000 नेट अमाऊंट 25,000. आणि RDD क्रिएट करा म्हणताय ती आहे 5% ऑन डेटर्स. अर्थातच ते आपण काढतो नेट बॅलन्सवर. नेट बॅलन्स आपला किती आहे? 25,000. त्याच्यावर आपण चार्ज करणार आहोत. त्याच्यावर चार्ज करणार आपण किती %? 5%. म्हणून 25,000वर आपण 5% काढले तर किती येतील? 1,250. आणि मग नेट इफेक्ट त्याचा बाहेर असणार आहे. तो म्हणजेच 23,750. 2 प्रकारची लॉस झाली. पैसे बुडालेत 1,000 आणि प्रोव्हिजन केली 1,250. टोटल लॉस आपण मायनस केलं आणि नेट इफेक्ट त्याचा बाहेर दिला 23,750. लॉस आहे. वन्स अगेन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. इथे आपल्याकडे ओल्ड बॅड डेट्स नव्हतं म्हणून आपण सेपरेट लिहितो. 2 न्यू बॅड डेट्स 1,000 आणि प्रोव्हिजन 1,250. टोटल लॉस 2,250 आउटर कॉलम. ओके. लास्ट ॲडजस्टमेंट इथली ॲडजस्टमेंट लास्ट बघा. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड 34,500. 2 इफेक्ट्स असतात. पैकी ट्रेडिंग अकाउंट आपल्याकडे नाही आहे. पण डायरेक्ट सेकंड इफेक्ट देऊया आपण. तो म्हणजेच ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 34,500. सेकंड इफेक्ट कुठे असतो? ट्रेडिंग अकाउंटला. तो आपल्याकडे अवेलेबल सध्या नाही. या प्रॉब्लेममध्ये आपण ते बनवलेलं नसल्यामुळे एकच इफेक्ट ॲसेट साईडला 34,500. आणि लास्ट आपली ॲडजस्टमेंट जी इंटर्नल आहे ती करायला लागेल आपल्याला. ती म्हणजेच 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 18 असं म्हटलेलं आहे. बँक लोन आहे आणि ते आपण मगाशी लिहून ठेवलं. 10% बँक लोन 30,000 आपण लिहून ठेवलं. 10% म्हणजेच हे आपला इंटरेस्ट रेट आहे आणि तो या ठिकाणी आहे. शिवाय डेट दिली आहे. कधी टेकन केलं आहे आपण? ऑन 1 ऑक्टोबर 18. इन बिटवीन घेतलं आहे 1 ऑक्टोबर to 31 मार्च दॅट इज ओनली 6 months. म्हणजे 30,000चा वापर फक्त आपण 6 महिन्यासाठी केला आहे. म्हणून व्याजसुद्धा आपण किती देणार? 6 महिन्याचंच देणार. आणि म्हणून आपण इंटरेस्ट ऑन बँक लोन वर्क केलं तर इंटरेस्ट ऑन बँक लोन ॲट 10% फॉर 6 months ओनली. फक्त 6 महिन्याचं. दॅट इज 1/10/18 to 31 मार्च 19.
म्हणून 30,000 इंटू हा रेट इंटू 6/12 हा आपला पिरियड झाला, 6 महिन्याचा 1,500. 1,500 इंटरेस्ट आपल्याला काय करायला लागेल, पेड करायला लागेल बँकेला. त्याच्यामुळे अर्थातच इंटरेस्ट हा ऑलवेज ॲड होतो. म्हणून आपण काय केलं बघा, 10% बँक लोनमध्ये 30,000मध्ये ॲड इंटरेस्ट केला 1,500. आता बँकेला द्यायला लागणार आपले किती, 31,500, 31,500. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बँक लोनमध्ये ॲड 30,000मध्ये ॲड इंटरेस्ट 1,500, टोटल 31,500. इंटरेस्ट आहे, देणं आहे, एक्सपेंडिचर आहेत, आणि म्हणून ते अर्थातच पुढे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सेकंड इफेक्ट टू इंटरेस्ट ऑन बँक लोन 1,500. असे 2 इफेक्ट आपण त्याचे दिलेले आहेत. इथे आपली ॲडजस्टमेंट ही स्टेप संपली. आता सेकंड स्टेप, नेक्स्ट स्टेप काय असणार आपली, अर्थातच क्लोजिंग. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याकडे ऑलरेडी बॅलन्स आला आहे ग्रॉस प्रॉफिटचा. टोटल करा, ही साईड मोठी दिसते 36,000, दोन्ही बाजू लिहिली 36. त्याच्यामधनं हे डेबिट बॅलन्सेस जे आहेत ते आपण मायनस केले तर तुमचा इफेक्ट राहतो नेट इफेक्ट 5,250. शिल्लक रक्कम आहे, अर्थात त्याला आपण काय म्हणतो, नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन, हे दोघांचं आहे, नाना नानी दोघांना आपण मग अशी रेशो वाचला आहे, इक्वल आहे, म्हणून दोघांना आपण इक्वली वाटून टाकलं. 2,625 इच, टोटल 5,250 नेट प्रॉफिट आलं. हे प्रॉफिट आहे त्या दोघांचं आहे, म्हणून आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ॲड करतो. म्हणून ॲड नेट प्रॉफिट 2,625. मग त्यांचा क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स आला 52,625. सेम ॲज टू नानी, सेम अमाऊंट आहेत दोन्ही. टोटल अमाऊंट आउटर कॉलममध्ये 52,625. हा त्यांचा क्लोजिंग कॅपिटलचा बॅलन्स झाला. अशी लायबिलिटी साईड आपण बॅलन्स खाली टोटल लिहिली, ह्या बाजूला सेम ॲसेट साईड आपण घेतली, आणि मग ती टॅली झाली 1,44,750. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम पूर्ण केला. एकदा बघून घ्या प्रॉब्लेम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, once again working note. Okay, thank you.